नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगवरून तयार झालं होतं. सकाळी जनरेटर द्यायचे होते माघारी, कारण आपला डीजे सकाळ संपला होता. ऋषा म्हणला मला ब्लॉगमध्येच घेत नाही, त्याला घेतलं. आपला नोनाभाऊ भेटला, त्यांचा व्हिडिओ शूट करायचा, तो पण आपण करून घेऊ लवकरच. तर आपल्या गण्याभाऊच्या बहिणीचे लग्न होते. गण्या खुश होता, कारण गण्याला माहिती होते आता दीदीचं झालंय म्हणजे माझं पण लवकर ओळखणार आहे ते. आणि शंभ्याला ब्लॉगमध्ये घेतो, या दोघांसाठी कोण नवरा असेल तर डीएम करा. त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती झाली आणि अक्षता पडायच्या आधीच आम्ही पोहोचलो होतो जेवण करायला. भूषण सोबत होता आणि शंभ्याला काय ब्लॉगमध्ये यायचं नव्हतं, पण मी घेणार हो. आणि शेवटी वधूवरांना भेटलो, त्यांना लाईक करा शेअर करा सांगितलं. त्यानंतर पुढच्या शूटसाठी पोहोचलो होतो आपल्या आविष्कार कलेक्शनमध्ये. तिथला शूट संपवला. साक्षीताई देखील आल्या होत्या. द्वारकादास श्यामकुमारमधला शूट संपवला. साक्षीताईंना बाईक करतच होतो. म्हटलं आता राजन मालकांना 4 दिवस झालं भेटलो नाही. आपलं लाडके राजन मालक कुठ्यात बघितलं. लगेच त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. मस्तपैकी दोघांनी गप्पा मारल्या. नंतर पोहोचलो तो कब्जो कॅफे अंडर दुसरी ब्रँच म्हणजे श्री साई रेस्टॉरंटला. आणि तिथं पोहोचलो तर त्यांनी माझा सत्कार केला. खरंच माझ्या मित्रांनी मला एवढा सन्मान दिला, त्याबद्दल खरंच त्यांचं मानावं तेवढं आभार कमी येतं. आणि त्यासोबतच त्यानंतर जायचं होतं आपल्याला दुसऱ्या हॉटेलच्या शूटसाठी. मग तिथं पोहोचलो. आता खाऊन पिऊन लई घेतले, मी झोपतो आता.